की हा मृत्यू नसून ही हत्या आहे। ज्या देशद्रोहाने संविधान प्रतिकृतीची विटंबना केली त्याची जात तुम्ही मीडियाच्या पुढे सांगितले का? व्हिडिओच्या पुढे सांगितले का? त्याची जात कोणती आहे? त्या आरोपीची सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याची जात सांगितली की हा वडार समाजाचा आहे की जेणेकरून भीम सैनिक, जय भीम वाले, आंबेडकरी अनुयायी, संविधानाला मानणारा देशप्रेमी वर्ग या आंदोलनात सामील होणार नाही। हेच कारस्थान तुमचं असावं। उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। जे पोलीस आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। संविधानाचा अवमान करणाऱ्याच्या विरोधात कडक कारवाई झाली पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे। याच्यासाठी रस्त्यावरती आलेल्या या भीम सैनिकांवरती केसेस झालेल्या आहेत। ज्याप्रमाणे अंतरावली सराटीमधील मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांचे गुन्हे मागे घेण्यात आले होते, त्याप्रमाणे या ठिकाणी जे भीम सैनिक, जे देशभक्त, जे संविधानाला मानणारा मोठा वर्ग जो सगळ्या जाती धर्मांचा आहे त्या सगळ्यांचे गुन्हे बिनशर्त मागे घेतले पाहिजेत। देवेंद्र फडणवीसांचं आलं की हा माते फिरू आहे, अरे अजून स्टेटमेंट बाहेर नाही आलं, अजून डॉक्टरांचा रिपोर्ट बाहेर नाही आला, अजून कोर्टाने त्याचं जजमेंट दिलं नाही, अजून पंचनामा नाही, तोपर्यंत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणारा माणूस हा माते फिरू कसा होऊ शकतो? एवढ्या लवकर तुम्हाला कसं कळालं? वैभवजी गित्ते साहेब या ठिकाणी परभणीच्या विटंबना झाली काही दिवसापूर्वी, कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्याकरिता आले, तर तिकडूनच प्रतिक्रिया जाणून घेऊया। परभणी या ठिकाणी 10 तारखेपासून भीम सैनिक, आंबेडकरी अनुयायी अगदी अस्वस्थ आहेत। 10 तारखेला जो प्रकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या शेजारी संविधानाची जी प्रतिकृती होती त्याच्याशी जो छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला, त्याची जी विटंबना, अवहेलना करण्याचा प्रयत्न झाला, याचा निषेध म्हणून आंबेडकरी अनुयायी, संविधान प्रेमी, देशभक्त, क्रांतिकारक यांनी निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावरती आले। शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला। कलेक्टर, जिल्हाधिकारी व विविध अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी हा मोर्चा येत असताना त्यांच्यावरती विविध प्रकारे अन्याय अत्याचार करण्यात आले, लाठीचार्ज करण्यात आला, अश्रुधूर त्यांच्यावरती टाकण्यात आला, एकाला गाठून मारण्यात आलं। हे याचे जे व्हिडिओ आहेत हे सगळे व्हिडिओ संबंध महाराष्ट्राने आणि भारताने आता पाहिलेले आहेत, बघितलेले आहेत। आणि हे सगळे व्हिडिओ, हे सगळं पाहिल्याच्या नंतर हे एवढं अस्वस्थ वाटणार आहे की यामध्ये एक भीम सैनिक सूर्यवंशी नावाचा 35 वर्षाचा आणि वकिलीला लॉला 3ऱ्या वर्षाला असणारा हा जो सूर्यवंशी म्हणून भीम सैनिक आहे याचा काल दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। परंतु आमची मागणी आहे की हा मृत्यू नसून ही हत्या आहे, कारागृहामध्ये ही हत्या झालेली आहे असं आमचा आरोप नाही, तर आमच्या आंबेडकरी अनुयायांच्या भावना आहेत आणि ही मागणी आहे। आणि ही मागणी उच्चस्तरीय चौकशीची आहे। आज महाराष्ट्रातला आणि भारतातला सगळा भीम सैनिक, आंबेडकरी अनुयायी हा परभणीमध्ये आहे। गेल्या 10 तारखेपासून विविध जिल्ह्यातील, विविध तालुक्यातील नेते मंडळी आणि कार्यकर्ते, आंबेडकरी अनुयायी हा परभणीच्या दिशेने वळालेला आहे। तो का वळालेला आहे? तर त्याचं कारण आहे की जो भीम सैनिक आमचा सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी आहे त्याचा मृत्यू झालेला आहे, त्याचा अंत्यविधी आज आहे आणि मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने आज आंबेडकरी अनुयायी त्याचं अंत्यसंस्कार करण्यासाठी या परभणीमध्ये दाखल झालेला आहे। पण आमच्या विविध संघटनांच्या, विविध पक्षांच्या एकमुखाने सगळ्यांची मागणी आहे की याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि त्याकरिता हा प्रचंड समुदाय या ठिकाणी जमलेला आहे। या परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप साहेब यांची बाईट, यांचा व्हिडिओ मी पाहिला आणि तो पाहिल्याच्या नंतर, ऐकल्याच्या नंतर मला खूप वाईट वाटलं की शहाजी उमाप साहेबांनी हा जो मृत्यू झालेला आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याची जात सांगितली की हा वडार समाजाचा आहे, अशी त्याची जात स्वतः विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप साहेबांनी मीडियाच्या पुढे सांगावी। असं त्यांना काय झालं, काय वाटलं? माझा त्यांना प्रश्न आहे की ज्या देशद्रोहाने
संविधान प्रतिकृतीची विटंबना केली, त्याची जात तुम्ही मीडियाच्या पुढे सांगितली का, व्हिडिओच्या पुढे सांगितली का? त्याची जात कोणती आहे त्या आरोपीची? आरोपीला कोणती जात नसते, आरोपी हा आरोपी असतो, हे आम्हाला मान्य आहे. मग तुम्ही जो कारागृहामध्ये आमचा भीमसैनिक, संविधान प्रेमी, देशभक्त, क्रांतिकारक याचा मृत्यू झाला आणि त्याची हत्या झाली असे आमचं म्हणणं आहे, तर त्याची जात वडार आहे असं तुम्ही मीडियाच्या पुढे का सांगितलं? कुठली अपरिहार्यता तुमच्या पुढे होती? तुमचं हेच कारण होतं की तो वडार समाजाचा आहे असं सांगायचं, की जेणेकरून भीमसैनिक, जय भीमवाले, आंबेडकरी अनुयायी, संविधानाला मानणारा देशप्रेमी वर्ग या आंदोलनात सामील होणार नाही, हेच कारस्थान तुमचं असावं असं आमचं म्हणणं आहे. परंतु या आंदोलनामध्ये सामील असणारा कुठल्याही जाती धर्माचा नव्हता. तो संविधानावरती प्रचंड प्रेम करणारा, या देशासाठी जीव देणारा, या देशावरती जर कुठलाही आक्रमण झालं तर पहिल्यांदा छाती काढून पुढे येणारा भीमसैनिक, या संविधानाबद्दल कुणी अपशब्द काढला तर छाती काढून पुढे येणारा भीमसैनिक, हा या सगळ्या निषेध आंदोलनामध्ये, मोर्चामध्ये 10 तारखेपासून होता. आणि यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे केसेस करण्यात आलेल्या आहेत. त्या केसेसचा अहवाल माझ्याकडे आजच आलेला आहे. मी आता जिल्हाधिकारी महोदयांशी चर्चा केलेली आहे. या सर्व बाबी मी या निवेदनामध्ये लिहिलेल्या आहेत आणि उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. जे पोलीस आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे आंदोलन करते ताणून ताणून तुम्ही त्यांना मारताय, लाठीचार्ज करताय. तुमच्या सोबत दुसरे जे बिगर गणवेशामध्ये आहेत ते पोलीस नाही आहेत, ते तुमच्या सोबत काट्या घेऊन आमच्या लोकांना कसे काय मारतायत आणि तुम्ही त्यांना मारू कसं काय देताय? तुम्ही अजून त्यांना का अटक केली नाही? जो भीमसैनिक आंदोलन करत होते त्या आंदोलकांना पोलिसांच्या व्यतिरिक्त ज्यांनी काट्या मारल्या, ज्यांनी शिव्या दिल्या, अश्लील भाषा वापरली, तो तुम्हाला अजून भेटत नाही. आणि संविधानिक मार्गाने, संवेदनशीलपणे, शांततेमध्ये निषेध आंदोलन करणारे आणि घरात आमची शिक्षण घेणारे आया बहिणी, विद्यार्थी यांना तुम्ही कोम्बिंग ऑपरेशन करून घरातून ओढून मारलेला आहे. म्हणजे संविधानाची विटंबना करणारा, संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणारा हा माथेफिरू आहे असं देशाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी स्टेटमेंट दिलं. म्हणजे ही विटंबना झाली, आंदोलन सुरू झालं की लगेच स्टेटमेंट आलं गिरीश महाजनांचं की हा माथेफिरू आहे आणि त्यांनी हे केलं. देवेंद्र फडणवीसांचं आलं की हा माथेफिरू आहे. अरे अजून स्टेटमेंट बाहेर नाही आलं, अजून डॉक्टरांचा रिपोर्ट बाहेर नाही आला, अजून कोर्टाने त्याचं जजमेंट दिलं नाही, अजून पंचनामा नाही, तोपर्यंत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणारा माणूस हा माथेफिरू कसा होऊ शकतो? एवढ्या लवकर तुम्हाला कसं कळालं? आणि संविधानाच्या संदर्भामध्ये संवेदनशीलपणे, शांततेमध्ये आंदोलन करणारी माणसं तुम्हाला दंगलखोर वाटतात, संविधानाचा अवमान करणारा तुम्हाला माथेफिरू वाटतोय. आणि आमच्या लोकांना शांततेत संविधानाचा, अरे संविधानावरती एक शब्द जरी वाईट कोण बोललं तर आमची लोक रस्त्यावरती येणार, आमची माणसं आंदोलन करणार, संविधानिक पद्धतीने जाब विचारणार. हे आज नाही, अनेक कित्येक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या गेल्या आमच्या वाडवडिलांनी छातीवरती वार झेललेले आहेत. संविधानावरती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती जर कुणी अवमान केला, अपशब्द वापरला तर आमचा समाज नुसता समाजच नाही तर या संविधानाला मानणारा देशभक्त क्रांतिकारक हा रस्त्यावरती उतरतो, 100% रस्त्यावरती उतरतो, आंदोलन करतो, मोर्चा काढतो. कारण त्याला माहित आहे की हे संविधान कसं लागू झालेलं आहे. हे संविधान लागू करण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःचं रक्त आटवावं लागलेलं आहे. काय यातना सहन कराव्या लागलेल्या आहेत हे सगळं माहिती असल्यामुळं या ठिकाणी संविधानावरती जर कोणी अपशब्द वापरला तर आमची माणसं तुटून पडतात. म्हणून समीर वानखेडे या उच्च पदस्थ अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याची आली. त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्या केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार होतं. बीजेपीचं सरकार केंद्रात असताना उच्च पदस्थ अधिकारी समीर वानखेडे यांच्या घरी जाऊन चौकशी करणारा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग हा आता कुठं आहे? राज्याचा अनुसूचित जाती जमाती आयोग हा आता कुठं आहे? 10 तारखेला हे आंदोलन झालं तेव्हापासून ते आजपर्यंत हा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग
जो समीर वानखेडेंच्या घरी जाऊन तुमचा जातीचा दाखला बघायसाठी आम्ही आलोय, तुम्हाला काही अडचण आहे का असं म्हणणारा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, ज्याला कॉन्स्टिट्यूशन दर्जा आहे, तो सध्या कुठं आहे? एवढ्या माणसांवरती अन्याय झालेला आहे. आमची पोरं खोट्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये आहेत. अस्वस्थ आहे सगळा राज्य आणि महाराष्ट्र आणि भारतभरातून या घटनेची निंदा केली जात आहे, याचा निषेध केला जात आहे. असं असताना देशाचे मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री याच्यावरती काही बोलत नाहीत, कार्यकर्त्यांना काय बोलत नाहीत. आज मी पहिली मागणी अशी केलेली आहे की अंतरावली सराटी या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये जे आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनादरम्यान सुद्धा लाठीचार्ज झाला होता आणि त्या ठिकाणी सुद्धा गुन्हे दाखल झाले होते अंतरावली सराटीमध्ये. ते गुन्हे याच शासनाने, महायुतीच्या सरकारने बिनशर्त, कोणत्याही प्रकारची शर्त न ठेवता GR काढून मागे घेतले होते. त्याच धर्तीवरती भीमसैनिकांवरती, संविधान प्रेमींवरती, देशावरती आतुनात प्रेम करणाऱ्या या भीमसैनिकांवरती, देशप्रेमींवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत, ते गुन्हे कशासाठी दाखल झालेले आहेत? संविधानाचा अवमान करणाऱ्याच्या विरोधात कडक कारवाई झाली पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, याच्यासाठी रस्त्यावरती आलेल्या या भीमसैनिकांवरती केसेस झालेल्या आहेत. ज्याप्रमाणे अंतरावली सराटीमधील मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांचे गुन्हे मागे घेण्यात आले होते, त्याप्रमाणे या ठिकाणी जे भीमसैनिक, जे देशभक्त, जे संविधानाला मानणारा मोठा वर्ग, जो सगळ्या जाती धर्मांचा आहे, त्या सगळ्यांचे गुन्हे बिनशर्त मागे घेतले पाहिजेत, अशी सुद्धा मी या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि जिल्हा अधिकारी यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की ही मागणी शासन स्तरावरची आहे, त्याच्यामुळे मी तात्काळ शासनाला तसा प्रस्ताव पाठवतोय. मी दुसरी मागणी त्यांना अशी केलेली आहे की एसटीच्या खाली एखादा चिरडला तरी सुद्धा तुम्ही त्याला शासकीय नोकरी देताय, त्यांना मुख्यमंत्री सहायतातला निधी देताय, परंतु हा आमचा भीमसैनिक जो धारातीर्थी पडलेला आहे, जो शहीद झालेला आहे, सूर्यवंशी नावाचा, लॉ कॉलेजला तो 3ऱ्या वर्षाला होता, त्याला अद्याप एकही रुपयाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीमधून या मुख्यमंत्री आणि यांनी केलेली नाही. ज्या दिवशी सूर्यवंशी शहीद झाला, कारागृहामध्ये त्याची हत्या झाली असं आमचं म्हणणं आहे, त्याच दिवशी या महाराष्ट्र सरकारचा शपथविधी हा हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान नागपूर या ठिकाणी चालला होता. अतिशय आनंदाने त्यांनी फटाके वाजवले महाराष्ट्रभर, परंतु आमच्या लोकांनी, देशाला मानणारा वर्ग, राष्ट्रहितासाठी मानणारा वर्ग, संविधानाला मानणारा वर्ग हा 10 तारखेपासून झोपलेला नाही. त्यांच्या झोपा उडालेल्या आहेत. हे आमचे कार्यकर्ते जोपर्यंत जेलमधून बाहेर येत नाहीत, ज्याची हत्या झाली त्याला न्याय मिळत नाही, सगळी चौकशी नीट होत नाही, तोपर्यंत आमची माणसं झोपणार नाहीत, एका जागेवरती बसणार नाहीत. आमची माणसं नुसती, आमचे नेते मंडळी, आमचे कार्यकर्ते नुसत्या मागण्या करून शांत बसणार नाहीत. आता आमची सगळी माणसं एकमुखाने मागणी करत आहेत की आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती झाली पाहिजे, SITची स्थापना झाली पाहिजे आणि जो पोलीस अधिकारी या ठिकाणी दोषी आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, त्यांचंही निलंबन झालं पाहिजे. अशा सगळ्या मागण्या घेऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. त्याच्यामुळं आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, सरकारी वकिलाची नियुक्ती झालीच पाहिजे, सरकारी वकिलाची नियुक्ती झालीच पाहिजे. जय भीम, जय भीम, जय संविधान, जय संविधान, जय भीम, जय भीम, जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय भारत, जय भारत, जय भारत, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा